हाय, खुशबू सर्कल ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। तर आता आम्ही चाललो आहे गावाला। आमची तर उद्या सकाळी आम्ही दाखवतो गावी पोहोचल्यानंतर ना व्हिडिओ कंटिन्यू ठेवा। तर उद्या सकाळी तर हे बघा अशा प्रकारे आम्ही पोचलो गावी। सकाळी 6 वाजता आम्ही गावी पोचलो। तर हे बघा गावचं वातावरण असं खूप छान असं आहे मस्तपैकी। तर हे बघा इथे फुलांची झाडं आहेत, तर किती छान फुलं आले आहेत ह्याला। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता, तर किती मस्त अशी फुलं आली आहेत। वातावरण पण खूप असं छान आहे। तर इथे मी 1-2 फोटो काढले फुलांचे वगैरे असे। तर हे बघा इथे बघू शकता तुम्ही किती मस्त अशी फुलं आली आहेत। तर ह्या बघा या माझ्या मुली सकाळ सकाळी ब्रश करत मोबाईल बघत बसले आहेत, चांगला एन्जॉय करतायत सकाळ सकाळी। तर इथे बघू शकता तुम्ही, तर अशा प्रकारे माझ्या मुली खूप अशा गावी आल्यानंतर एन्जॉय करतायत। तर हे बघा ब्रश करत करत असं मोबाईल बघत बसले आहेत दीदी। तर अशा प्रकारे वैष्णवी, तर अशा प्रकारे आम्ही आवरलं लवकर आणि गावची यात्रा होती। तर हे बघा इथे आम्ही सगळं आवरून वगैरे दुपारी असं मंदिरात आलो। पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे केला। यात्रा होती म्हणताना पुरणपोळी केली होती आम्ही। नैवेद्याला पण आम्ही इथे पुरणपोळी केली होती। तर अशा प्रकारे आम्ही आलो होतो मंदिरात। तर गावची यात्रा होती माझ्या माहेरी, तर मी माहेरी आली होती। तर अशा प्रकारे आम्ही हे बघा इथे आहे माझी आई। तर अशा प्रकारे आम्ही देवाचे सगळे पूजन केले। तर इथे बघू शकता, तर अशा प्रकारे आम्ही इथे देवाला असं नैवेद्य वगैरे ठेवला। तर अशा प्रकारे बघा इथे हे असं मंदिर आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, खूप असं मस्त असं मंदिर आहे हे। तर अशा प्रकारे आम्ही इथे देवीची ओटी भरली। तर अशा प्रकारे आम्ही देवीची ओटी भरून अगरबत्ती वगैरे लावली। तर इथे नैवेद्य ठेवला आम्ही देवीला। तर अशा प्रकारे आम्ही इथे देवीची पूजा केली। तर हे बघा अशाच प्रकारे ही आमच्या गावची यात्रा होती माझ्या माहेरी। तर त्यासाठी मी गावी आली होती। तर हे बघा इथे माझ्या मुलीला मी नारळ फोडायला लावला होता, पण तिला काय लवकर फुटलाच नाही। तर इथे बघू शकता तुम्ही, तर हे बघा तिला पाणी प्यायचं होतं नारळामधलं, पण नारळ फोडतानाच पाणी सगळं संपलं होतं। तर हे बघा इथे बघू शकता असं देवीचं मंदिर आहे आणि इथे मंडप वगैरे घातला आहे। तर संध्याकाळी इथे मूवी दाखवणार होती, छावा मूवी असं गावकऱ्यांनी चित्रपट ठेवला होता। तर हे बघा इथे मानाची काठी आहे। तर अशा प्रकारे आम्ही दुसऱ्या मंदिरात गेलो। तर इथे बघू शकता, तर तिथेच अशी जवळपास देवांची मंदिरं होती। तर हे बघा तिथेच आजूबाजूला पण अशी 2-3 मंदिरं होती। तर आम्ही अशा प्रकारे हे आहे हनुमानाचं मंदिर। तर हे बघा इथून आम्ही हनुमानच्या मंदिरमध्ये बायकांनी जात नाहीत म्हणून आम्ही इथून लांबूनच व्हिडिओ काढला। तर मंदिरामध्ये आतमध्ये गेलो नाही। तर अशाच आजूबाजूला अशा छोट्या छोट्या अशा सगळ्या देवांच्या मूर्त्या ठेवल्या होत्या। तर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत।
ते दत्ताची मूर्ती आहे बघा. ते सगळ्या देवांच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. तर ही आहे हनुमानची पालखी. तर अशा प्रकारे हे हनुमानाचं मंदिर आहे. तर मी आले होते गावी यात्रेसाठी. तर हे बघा इथे मंदिरामध्ये आम्ही परडी वगैरे भरली, हळदी कुंकू वगैरे लावलं. अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये सगळ्या देवांचं पूजन केलं. तर ते बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आम्ही इथे सगळ्या देवांची पूजा केली. माझी माहेरची यात्रा होती त्यामुळे मी माझ्या माहेरी गेली होती यात्रेला. तर अशा प्रकारे बघा इथे मी सगळी अशी व्यवस्थित पूजा वगैरे आम्ही करून घेतली. मी आणि माझी आई आली होती आणि माझ्या मुली आल्या होत्या मंदिरामध्ये. तर इथे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आम्ही पूजा पण अशी छानपैकी केली. तर इथे बघू शकता तुम्ही. आमच्या गावची पण माझ्या बाहेरच्या इकडची यात्रा मोठी असते. तर हे बघा अशा प्रकारे आम्ही तिथेच दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो. तर हे बघा अशा प्रकारे आम्ही तिथे मंदिरामध्ये पोचलो. तर हे बघा इथे बघू शकता. तर अशा प्रकारे आम्ही मंदिरामध्ये गेलो दुसऱ्या. तिथेच आजूबाजूला असे गावामध्ये मंदिर आहेत. तर अशा प्रकारे हे गावचं मंदिर आहे लक्ष्मीचं. तर अशा प्रकारे आम्ही गेलो मंदिरामध्ये. तर बघा इथे हे अशा प्रकारे मंदिर आहे इथे. तर मी पोचली मंदिरामध्ये. तर हे बघा अशा प्रकारे आम्ही पोचलो मंदिरामध्ये. तर हे ते बघू शकता तुम्ही. खूप असं मंदिर असं मस्त बनवलं आहे. तर आत्ताच नवीन असं काम केलं होते, मूर्तीची स्थापना वगैरे केली होती. अगोदरचं मंदिर होतं पण आता नवीन मंदिर बांधलं होतं ना. तर नवीन मंदिर बांधून मूर्तीची स्थापना वगैरे केली होती गावकऱ्यांनी. तर अशा प्रकारे मूर्ती पण बघा अशी किती छान दिसत आहे. तर अशा प्रकारे मी इथे पूजा करत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आम्ही पूजा वगैरे केली. देवीला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि ओटी देवीला ओटी भरायची होती. तर ओटीचं सामान मी काढत होती. तर इथे बघा अशा प्रकारे मी पीस, नारळ वगैरे, तांदूळ असं मी ओटीचं सामान काढलं. आणि ओटीचं सामान अशा प्रकारे आम्ही काढून घेतलं. तर सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित असं ठेवलं. जे जे ओटीला लागतं ते सामान मी व्यवस्थित असं ओटी भरायला ठेवून दिलं. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या पण गावची यात्रा असते का. तर कशी वाटली माझी यात्रेची तयारी. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हे बघा अशा प्रकारे मी ओटीची ताट तयार करून घेतली आणि अशा प्रकारे मी देवीची ओटी अशी भरली. तर हे बघा इथे नारळ फोडण्यासाठी ठेवले होते. तर अशा 4-5 जणींनी आम्ही अशी ओटी भरली देवीची. तर हे बघा इथे आहे मानाची काठी. तर हे बघा इथे दुसऱ्या दिवशी अशा कावडी नाचवल्या जातात. तर इथे आहे देवीची कावड. तर अशा प्रकारे मी नारळ फोडला आणि त्यातलं थोडंसं मी पण पाणी पिले आणि माझ्या आईने पण पाणी पिलं. तर ही आहे श्री महालक्ष्मी
गावीचं मंदिर. तर इथे बघू शकता खूप असं मस्त मंदिर बांधलं होतं. काम पण खूप छान असं मंदिराचं केलं होतं. तर हे बघा इथे बाहेर मंडप घातला होता. तर हे बघा खूप असं मंडप घातल्यामुळे मला जास्त असं मंदिर तर हे बघा दाखवता आलं नाही. संध्याकाळी आम्ही तर छावा पिक्चर बघण्यासाठी आलो होतो. तर गावकऱ्यांनी यात्रेनिमित्त छावा पिक्चर असा ठेवला होता. तर अशा प्रकारे छावा पिक्चर बघण्यासाठी भरपूर अशी लोक आली होती. तर अशा प्रकारे हे आहे आमची गावची यात्रा. तर अशा प्रकारे इथे छावा पिक्चर बघण्यासाठी भरपूर असे गावकरी मंडळी आली होती. तर इथे बघू शकता. तर अशा प्रकारे आम्ही बघितला छावा मूवी.